लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला. पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे. ईबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. महत्त्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा. आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा. आणि पैसे आले असतील तर कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा होत आहेत तेही सांगा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्याचे पैसे येणं बाकी आहे. लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार का याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय. कारण लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार वाढवा. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं ही शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे. त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता. लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय. ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेमधून वगळलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर 55 लाख महिलांकडून मुदतीत ई-केवायसी पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे. 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत. 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत. 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे. ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसीमध्ये आढळून आलं. अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे, ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे. आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही.
आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी EKYCची प्रोसिजर केली होती, पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय. ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्समध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे. तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. 2 लाख आकडा जो सांगितला जातो याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का जी सांगितली जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं, जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता. हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आत्ता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो. पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं. त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची नोंद धरून हा कदाचित हा डेटा येत असेल. पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण EKYCची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्यासहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय. आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना EKYC ही बंधनकारक आहे. आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही तर आपण जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा EKYC आहे. मदत पुनर्वसनमधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा EKYC ही कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट DBT स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांमध्ये EKYC ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या. पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीनं तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की EKYC करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर EKYC करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल. पण EKYC करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीममध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना त्या ज्या दुसऱ्या स्कीमचा लाभ सुरू जाईल. पण लाडकी बहीणचा त्यांना त्या पद्धतीनं तो लाभ काही पुढे कंटिन्यू होणार. आतापर्यंत किती रक्कम जी आहे ती महिलांना गेलेली आहे? एक्झॅक्ट आकडा किती आहे ज्या पात्र होत आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची आतापर्यंतची संख्या किती आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची साधारणपणे मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट DBT केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी EKYC केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, RTO कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी EKYCची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास जे पुरुष होते जे लाभ घेत होते त्यांच्याकडनं पैसे रिटर्न द्यायला सुरुवात केली आहे का? पैसे रिकव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून
विभागाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे शासकीय कर्मचारी होते त्यांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि ती मूळ फायनान्शियल ट्रेजरीमध्ये जी त्यांनी एक सेपरेट त्याच्यामध्ये अकाउंट करून दिलेली आहे ती त्याच्यामध्ये जमा होत असते. ती विभागाकडे परत जमा होत नसते. आणि जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगितलं की जे पुरुष आहेत आणि ज्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून जी काही रकमेची वसुली केली जाणार आहे त्याची प्रक्रियेची जी काही आहे ती आपण सुरुवात